थेट जाऊया विधिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात आता। तंबाखू हे कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रित करतं आणि त्याच्यामुळं हे इथं टॅक्स वाढवलाय। दुसरं सोने चांदी मौल्यवान धातू व त्यांचे दागिने ह्याच्यामध्ये 1 रुपया जो 1% जो टॅक्स होता 1%, त्याच्यामध्ये आम्ही 10% वाढ केली आहे, म्हणजे 1.10 असं ते झालेलं आहे। म्हणजे 1 रुपयाच्या ऐवजी 1%च्या ऐवजी 1.10 एवढा त्याच्यामध्ये वाढ केली आणि त्याच्यातनं आम्हाला साधारण 250 कोटी रुपये मिळतील। त्याचबरोबर आम्ही लिकरवर जो काही टॅक्स वाढवलेला आहे दारूवर, त्याच्यामध्ये लिकरवर 450 कोटी रुपये आम्हाला त्यामधनं मिळतील। अशा पद्धतीनं मेजर मुद्रांकामधनं 100 कोटी रुपये मिळतील। म्हणजे मेजर आणि ऊस खरेदीमधनं, ऊस खरेदीच्या बाबतीमध्ये बहुतेकांची अशा प्रकारची चर्चा होती की बाबा ऊस उत्पादक शेतकरी ऊस घेत असताना जे पाणी शेतीच्या करता उपलब्ध असतं त्याच्यातलं 70% पाणी ऊस पीक घेतं आणि राहिलेली सगळी पिकं 30% पाणी घेतात आणि मग त्याच्यामध्ये एवढी मोठी धरणं करायची, एवढा मोठा पाण्याचा उपसा व्हायचा, थोडंसं ऊस उत्पादक शेतकरी त्याच्याबद्दल नाराज होईल। पण तिथं 5% आणि जे साखर कारखाने कोजन करतात तिथं मात्र टॅक्स नाहीच आहे, परचेस टॅक्स, कारण 10 वर्षाची सवलत त्यांना परचेस टॅक्समध्ये ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आम्ही हा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही शिल्कीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करू शकलेलो आहे। साधारण एकूण महसुली जमा मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेमध्ये 14% वाढून 1,55,986 कोटी रुपये त्याच्यामध्ये आम्ही अपेक्षित त्या ठिकाणी धरलेले आहेत। आणि रिसोर्सेस देणारी जी आमची महत्त्वाची डिपार्टमेंट आहेत तिथं मात्र आम्ही मोठ्या प्रमाणावर जे वेगवेगळ्या प्रकारचे लिकेजेस असतात, गळती असते, ती थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आणि नवन कॉम्प्युटरायझेशन किंवा सगळ्या गोष्टी आणि त्याच्यात चांगल्यातले चांगले अधिकारी तिथं देऊन कसं राजकीय हस्तक्षेप पण त्याच्यात कुठल्याही परिस्थितीत होणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही जाणीवपूर्वक घेतलेली आणि त्याच्यात आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे झालेला आहे। मला या निमित्तानं आपल्याला जरूर सांगायचं आहे की हे सगळं करत असताना साधारण महसुली जो खर्च आहे तो आमचा 1,55,802 कोटी अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये व्याज प्रदान जे करावं लागतंय ते 21,000 कोटीचं आहे। वेतन 61,500 कोटी रुपये द्यावं लागतंय। निवृत्ती वेतन 15,293 कोटी रुपये द्यावं लागतंय। आणि आज व्याज वेतन निवृत्ती वेतन यावर खर्चाच्या महसुली जमेची टक्केवारी साधारण 62.5% इतकी त्या ठिकाणी अंदाजित आहे। शेवटी हे सगळं करत असताना 2013-14 मध्ये राज्यावरील संचित कर्ज 2,70,550 कोटी इतकं अंदाजित त्या ठिकाणी आहे। खरं तर मला ही पण गोष्ट आपल्यामार्फत जनतेच्या लक्षात आणून द्यायची आहे, 13व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यावरील कर्जाचं स्थूल उत्पन्नाशी असलेले प्रमाण हे 25.5% मर्यादित असणं आवश्यक आहे। परंतु आम्ही 13-14च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार हे प्रमाण 17.5% त्या ठिकाणी ठेवणार आहोत। म्हणजे त्यांनी सांगितल्यापर्यंत आम्हाला जायला मुभा असली तरी देखील राज्यावर त्यांनी आपण कमीत कमी कर्ज कसं ठेवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेला आहे। 13व्या वित्त आयोगाने महसुली अधिक्य राखणे आणि राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3%च्या मर्यादेत राखण्याबाबत शिफारसी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि यंदाचा आमचा अर्थसंकल्प साधारण 184.38 लाख रुपये म्हणजे 184 कोटी 38 लाख रुपये महसुली अधिक्य असणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। केंद्र सरकारने आम्हाला जी कर्जाची मर्यादा करून दिलेली आहे ती 48,600 कोटी रुपये इतकी निश्चित केलेली आहे। तरी देखील आम्ही 13-14 मध्ये 24,000 कोटी इतकंच कर्ज उभारण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे। आणि 13-14 करता राजकोषीय तूट ही देखील साधारण 24,000 कोटी अपेक्षित असून त्याचं प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या साधारण 1.6% इतकं त्या ठिकाणी अंदाजित केलेलं आहे। अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या कामाला अग्रक्रम दिलेला आहे। मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एकदा बोलत असताना सांगितलं की यंदाच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, त्याचबरोबर जलसंधारणाच्या संदर्भातली कामं,
त्याचबरोबर सिमेंट प्लग वगैरे, शिरपूर पॅटर्न वगैरे अशा पद्धतीची कामं, सूक्ष्म सिंचनाच्या संदर्भातलं काम, ह्या सगळ्या महत्त्वाच्या कामांच्या करता दुष्काळ सातत्याने आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून एकंदरीत अर्थसंकल्पाच्या 25% रक्कम आम्ही त्या ठिकाणी खर्च करू. ह्या कामा अजित पवार बजेटमध्ये काय काय वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या होत्या त्याचं स्पष्टीकरण बाहेर येऊन त्याचा सविस्तरपणे सांगत होते. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत, पण जो मुद्दा आमदारांच्या 5 आमदारांच्या निलंबनाचा आहे तोही आपण पुढे ठेवणार आहोत. एक ब्रेक नंतर परत भेटू. पहा फक्त IBN लोकमत.